सो पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलं तर काय होईल आणि आम्ही कशा प्रकारे अर्निंग करू शकेल, तेव्हा तर आमचा बिझनेस पण बंद होईल, सगळं काही दुकानं बंद होतील, ऑफिस बंद होतील. सो असं काही आहे का जेणेकरून आम्ही घर बसल्या अर्निंग करू शकतो? सुभाष दादा यांनी मला क्वेश्चन विचारलेला आहे की अश्विनी मॅम, की समजा आम्ही असं काही झालं की लॉकडाऊन वगैरे लागला तर त्यामध्ये आम्ही असं काही करू शकतो ज्यात आम्ही अर्निंग करू शकणार घरी बसून ते पण, कारण तेव्हा तर बिझनेस कोणता चालणार नाही आहे किंवा कोणते स्कूल नसणार, कॉलेज नसणार, ट्युशन्स राहणार नाही, काही राहणार नाही. तर काय करू मी असं की जेणेकरून स्वतःला फ्युचर सिक्युअर करू शकेल आणि स्वतःला समजू शकेल की मी घरी बसून सुद्धा अर्निंग करू शकतो. सो दादा टेन्शन नका घेऊ, आजचा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. सो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजलंय की खूप सारे व्हिडिओज आले असतील, अफवा आहेत ते आहेत मला माहिती नाही, पण जस्ट एक थिंक अबाउट दॅट की असं जर झालं तर काय होईल. तर फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते, असं काही होणार नाही, टेन्शन घेऊ नका. जर झालं तर लॉकडाऊन आपल्याला 2020 मध्ये सुद्धा लागलं होतं, तेव्हा माहिती आहे की ना काय झालं होतं आपलं, आपण तर प्रिपेअर आहोत, आपल्याला सगळं माहिती आहे. तर तेव्हा असं झालं होतं ना, घरी बसल्या सगळे घरी होते, सगळं बंद होतं, पण ऑनलाईन कामं बंद होते का? नाही, ऑनलाईन कामं नेहमी चालू होते. मग ते कोणते पेपरचे फॉर्म असू दे किंवा आधार कार्डचे असू दे, जे पण काही, किंवा ऑनलाईन पेमेंट बँकिंग असू दे, सगळं काही चालू होतं. तिथे कोणते बँकचा ऑनलाईनच्या वेळेस सगळं काही, बँक तर बंदच होते ना. पण मी सांगते आता, स्किल पेसा अशी कंपनी आहे ना की त्यामध्ये तुम्ही डिजिटल स्किल शिकून सुद्धा अर्निंग पोटेन्शियल तुमचं जनरेट करू शकता. आता ते कसं, त्यासाठी तुम्हाला डिजिटल स्किल शिकावे लागतील आणि ते आत्तापासूनच प्रिपेअर करून ठेवा, कारण की जर आत्तापासून प्रिपेअर केलं तरच तुम्हाला नंतर प्रॉब्लेम जाणार नाही. सो डू बी कंटिन्यूड राहा. मी तुम्हाला लगेच सांगते की कोणते कोणते स्किल्स आहेत. कॅनवा डिझायनिंग असेल, ब्लॉगिंग असेल. आता ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंगमध्ये भरपूर फरक आहे. ब्लॉग्स म्हणजे तुम्ही डेली रुटीन्स तुम्ही स्वतः बोलून सांगताय आणि ब्लॉग म्हणजे तुम्ही स्वतःचं रिटर्न फॉर्मॅटमध्ये असणार. ते हळूहळू तुम्हाला शिकायला भेटेल. देन तुम्ही स्टॉक मार्केट शिकू शकता आणि सर्वात महत्त्वाचं आहे की अफिलिएट मार्केटिंग. हे माझं फेवरेट, वन ऑफ द बेस्ट आणि सर्वात जास्त फेवरेट म्हटल्यानंतर सेकंड याला अफिलिएट मार्केटिंग असणार आहे. फर्स्ट याला मला व्हिडिओ एडिटिंग असणार आहे. व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही सौरभ जोशी यांचं नाव ऐकलं असेल, तर ते स्वतः एडिटिंगमध्ये त्यांनी 6 लाख रुपये घेतात. आता हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांची ना सर्च आउट करू शकता की एडिटिंगमध्ये त्यांनी किती पैसे कमवतात. तुम्हाला माहीत असेल की भरपूर सारे लोक फक्त कंटेंट क्रिएशन करून सुद्धा पैसे कमवतात. आता तुम्हाला कंटेंट क्रिएशन या स्किल माहीतच नसतील ना, तर त्यात मी काय मदत करू शकते तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल, तुम्हाला स्वतः शिकावं लागेल. आणि जर तुम्ही स्वतः शिकण्याच्या मनस्थितीत असाल, लर्निंग माइंडसेट असेल तुमचा, तर त्यात मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. तुम्हाला जर वाटत असेल की मला पण ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे पण तुमचे डाऊट्स आहेत ते विचारू शकता. कारण ऑनलाईन बिझनेस प्रत्येक वेळी फ्रॉड असं नसतं, ठीक आहे ना. तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही हा विचार केलात की मला फक्त घरी बसावं लागेल, लॉकडाऊन लागलं तर काय, असा विचार नका करू. हे जस्ट एक अफवा आहे. झालं तर समजा एक साईड इन्कम म्हणून, एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही करू शकता ऑनलाईन बिझनेस. आणि जरी नाही लागलं तरी सुद्धा करा, कारण की याच्याशिवाय पर्याय नाही आहेत. तर जर पैसे म्हणून नाही, पण एक स्वतःमध्ये स्किल जनरेट होऊ शकते याचा विचार करून जर तुम्ही केलात ना, तर नक्की तुम्ही यशस्वी होसाल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकतर मी जॉईनिंग लिंक देते, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुमच्याकडे जे पण अफोर्डेबल प्राईस आहे ते तुम्ही सर्च करायचं. तुम्हाला कोणता कोर्स बेटर वाटतो ते तुम्ही सर्च करा आधी. कोणते कोर्सला किती बेनिफिट आहे, मी कोणता कोर्स करायला पाहिजे हे तुम्ही सर्च करा. ते तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुमचं माइंड कसं डायवर्ट होते ते. तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये यायचं असेल तर पहिले स्वतःला बदलावं लागेल, स्वतःचं माइंडसेट चेंज करावं लागेल. लोक काय म्हणतात, 4 लोक काय म्हणतील याचा विचार केला तर त्यात मी पण तुमची हेल्प नाही करू शकत. भगवान आला तरी तुमची हेल्प नाही करणार. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला स्वतःचं एक पर्सनल ब्रँड स्टार्ट करायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये पण तुम्ही DM करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी
खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असे क्वेश्चन विचारत चला, मी तुमच्या क्वेश्चनला आन्सर करण्यात तयारी असेल माझी. बाकी धन्यवाद.